नवरा जर हौशी असेल ना तर बायको झोपडीमध्ये सुद्धा सुखाचा आणि सोन्याचा संसार करून दाखवते बरं का. तर मी हे काल रात्रीचं शूट घेतलं होतं थोडंसं. ही मशीन जी आहे ना इतकी रिलॅक्सेबल आहे ना ही मशीन. मी डोक्याला थोडंसं खोबरं तेल लावून ते मसाज करून घेत होते ह्यांच्याकडून. खूप छान मशीन आहे बरं का. म्हणजे हात पाय कुठंही तुमचं मान वगैरे दुखत असेल तर तिथं थोडंसं तिळाचं तेल लावायचं आणि ह्याच्याने मसाज करायचं. म्हणजे इतकं भारी म्हणजे वाटलं ना रात्री. रिलॅक्स वाटतं एकदम. दुखूनच आपलं थोडंफार काही ना थोडं रिलॅक्स होतं. तर आता मी लगेच म्हणजे दुसऱ्या दिवशीचंच लगेच शूट घेतलं इथं. आणखीन लेकरांच्या शाळेला सुट्टा पण नाही लागल्या तर पहा हे. बाय खुशी. किती उन्हातान्हाचं ही माणसं म्हणजे उंटाला वगैरे घेऊन फिरतात ना. कसं मला तर बघितलं की फार असं म्हणजे वेगळंच दया वाटते बाबा ह्यांची खरंच. तर चला इथं खुशी तर खूप खुश झाली होती. आता पहिल्यांदा चिकू पिकून खाणार आहे बरं का. तर हे ते टोपले खालचं कुठले कुठले पिकलेत की आता कालच खुशीनं दाबून बघितली होती. तिला तर फार आवडते चिकू. आणि हे इतके गोड लागलेत ना अक्षरशः साखरेसारखेच सेम. आता कुठले कुठले पिकलेत मला बघावं लागणार आहेत. पहिल्यांदा चिकू पिकून खात आहे. आता पिकलेले यातले काढावं लागणार आहेत. लय नाही 2-3 दिवसातच पिकायले ताव हे है ना. ऑलमोस्ट सगळेच पिकलेले दिसत आहेत. अरे बापरे. हे तर 3 दिवस मी ठेवले होते. हे 3 ते 4 दिवसात सगळेच पिकलेत. ह्याची टेस्ट जर आहे ना एकदम अशी गोड गोडचिट एकदम इतके भारी लागलेत. आज एकादशीचा पण उपवास आहे म्हटलं आज. हे पहा थोडंसं जास्ती पुढे गेल्यानंतर म्हणजे पिकल्यानंतर थोडंसं लाईट गेली असणार तर एवढी शांतता वाटायली. खुशी कुठे गेली हो. तिनं काय ह्याला कालच बघत होती अशी दाबून पिकलेत का नाही ते. रोज दाबून बघायली ह्याला कुठलं पिकलंय कुठलं नाही. हा 3-4 दिवसातच पिकलेत बघा. एवढे सगळे हे पिकलेलेच आहेत. झाडाचेच तोडून आणलेले होते एकदम ताजे ताजे फ्रेश. सगळे थोडेसे पिकले नाही आहेत. लिब्बर लागले ते थोडेसे मऊ थोडे. पण हे कच्चे मच्छे लागू नये खाताना मग परत ते गिळतच नाही. शेवटचं तसंच राहतं. आता फक्त एवढेच राहिलेत कच्चे. हे उद्या पिकतील. आता हे उद्याच पिकतील. हे पहा. आता ह्यातले सगळेच गोड आहेत. टाकून तर कुठले द्यायचे नाही आहेत. फक्त हे थोडेसे असे फुटलेलेच वगैरे थोडंसं बाजूलाच ठेवावं लागणार. हे आलं थोडंसं आता पाण्यात ठेवते 1-2 मिनटं भिजत. म्हणजे याच्यावरचं आपण द्राक्षे कसे भिजवून ठेवतो ना तसं ह्याला ठेवायचं आणि परत 2-3 मिनिटांनी ठेवायचं. म्हणजे हे दिसते ना ते वरी जे आलेलं आहे इथं थोडंसं ते निघून पण जाते.
आणि हे जे पाणी आहे ना, हे मी झाडांना टाकत असते. तर आज होती एकादश. मी तर येण्याच्या अगोदर ना माझ्या शेजारीने एक काकू राहत होत्या, ज्या की हॉटेलमध्ये स्वयंपाकासाठी जात होत्या. तर त्यांनी मला ही हॉटेलमधली शाबू करण्याची पद्धत शिकवली. जसे की आता मी पुढे दाखवणारच आहे तुम्हाला. शाबू पण मस्त असं म्हणजे भिजला होता. मी शाबू सकाळीच भिजत ठेवला होता, रात्री म्हणजे नव्हता टाकला, लक्षातच राहिलं नाही माझ्या. मग सकाळी उठून सकाळी मी भिजत ठेवला. 3-3.5 तासात तो भिजलेला होता. तर ते मी तर बटाटे वगैरे खिसून घेतले होते आणि जे मिक्सर वाटं काढले ना मी, ते थोड्याशा मिरच्या आणि शेंगदाणे बरं का, भाजलेले शेंगदाणे, कूट नाही घ्यायचं, शेंगदाणे घ्यायचं आणि मिरच्या मिक्सर वाटे असं भरडून काढायचं आणि इथं तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं. म्हणजे सारखं परतून घ्यायचं, म्हणजे ना असं ते कूट असल्यामुळं कूट खाली चिटकण्याची शक्यता असते, म्हणून त्याला सारखं थोडंसं मध्ये मध्ये बघायचं, हलवायचं वगैरे त्याला. तर मी इथं कढई वगैरे तापायला ठेवलं होतं. खुशीवरती बसली होती. तिची बहाना किती मिठी असते, शाबू मुलांना काय एवढं आवडतो कुणाच ठाऊक. तरी मी शाबू थोडासा ठेवला होता, कारण तिला उद्या टिफिनला द्यायचा असतो म्हणून, म्हणजे पांढरा शाबू ठेवला होता. तर इथं मी सगळं तेल वगैरे गरम झाल्यानंतर हे कूट वगैरे टाकून दिलं मी त्याच्यामध्ये सगळं. तर भाजके शेंगदाणे घ्यायचे बरं का, असं मोटर थोडंसं भरडून घ्यायचं, कूट नाही घ्यायचं. कूट जर घेतलं ना तर मग ते पूर्ण पेस्टच होईल, त्याच्यामुळे शेंगदाणेच घ्यायचं. असे तुकडे पण शेंगदाणे असं मध्ये लागले ना की फार मस्त लागते बरं का. थोड्याशा गुठळ्या अशा दिसल्या तर त्याला असं पूर्णपणे व्यवस्थित त्याला मॅश करायचं. आता मी तर काय केलं होतं, थोडंसं वरती झाकून ठेवलं होतं आणि बारीक गॅसवर वाफून घेतलं. परत मी लगेच थोडंसं मीठ आणि खिसलेले बटाटे असतात ना ते पण टाकून दिलं मी, म्हणजे मिठामुळे थोडंसं पाणी सुटतं आणि जे बटाटे आहेत ना ते थोडेसे वाफून निघतात. तर हे अधूनमधून थोडंसं बघायचं बरं का, नाहीतर मग खाली चिटकण्याची शक्यता असते. कूट टाकलेलं असतात ना आपण शेंगदाणे, तर त्याच्यामुळे. आणि यात थोडीशी साखर टाकायची. तर माझं इथं सगळं झालेलं होतं भाजून वगैरे. तर मी इथं शाबू टाकत आहे. तर खुशीच्या हातामध्ये कॅमेरा दिल्यामुळं तुम्ही पाहू शकतात मोबाईल, तर किती हलवते ते. तर मी थोडंसंच टाकलं होतं आणि थोडंसं हे उद्यासाठी तिला मी ठेवलं होतं टिफिनला. नॉर्मली आपण काय करतात, शाबू वगैरे बटाटे वगैरे तळतात आणि एकदम शेवटी जेव्हा थोडासा शाबू वाफतो ना तर तेव्हा आपण कूट टाकतात. तर मी तसं नाही करत, मिक्सरमध्येच भरडून जे मिरच्या असतात ना तर त्याच्यासोबतच भरडून टाकते. तर पहा तुम्ही, इतकी छान टेस्ट, थोडी वेगळीच लागते बरं का. तुम्ही पहा एकदा करून, खूपच टेस्ट म्हणजे असं एकदम भारी लागते. सेम हॉटेलमधल्यासारखी तुम्हाला तर टेस्ट लागत होती. तर आता ही जी मशीन होती ना, मला इतकी मस्त लागली ना ही मशीन, तुम्ही बघितलं असाल माझ्या व्हिडिओमध्ये. तर कोणाला म्हणजे असं त्रास वगैरे असेल ना, मानदुखीचा म्हणा, पाठदुखीचा, हे घेऊ शकतात बरं का. तेल वगैरे लावायचं थोडंसं आणि मसाज करायचं, खूप छान रिलीफ भेटतं. आणि हे चार्जिंगवरचं आहे, प्रेस करून दाबलं ना त्याला चालू होतं आणि प्रेस करून दाबलं तरी ते बंद होतं बरं का. आणि चार्जिंगवरची आहे. तर आता मी डायरेक्ट संध्याकाळचं शूट घेतलं इथं. मला इथं थोडंसं ऊद जाळायचं होतं, म्हणून मी हे कोळसा असा गरम करून घेत होते. ऊद जाळण्याचे खूप चांगले फायदे आहेत बरं का. घरामध्ये रोज 2 टाईम ऊद जाळायचं. सोबत तुम्ही कापूर पण टाकू शकतात, परंतु मी कापूर नाही टाकलं, फक्त ऊदच असं जाळलं होतं. आणि हे जे तुम्ही नारळाचं कवटं बघतात ना, तर ते ना म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी फोडलेलं नारळ होतं, ते त्यावेळेस फोडलं होतं ना, ते नारळ उभं फुटल्यानं ना त्याचे असे 2 भाग झाले होते. इतकं छान दिसत होतं नाही, म्हटलं ह्याला टाकून नाही द्यायचं, तर काहीतरी उपयोग करायचा म्हणून मी ह्याच्यामध्ये असं ठेवलं होतं. तर मी काय करते आता, ह्याच्यामध्ये सगळं ते ऊद असते ना, ऊद म्हणजे मी त्याला बारीक नाही वाटत, जसे तुकडेच असतात ते तुकडेच डायरेक्ट मी ह्याच्यावरशी असे टाकून देते. तर चला आता व्हिडिओ इथंच संपवते. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
आणि छान छान कमेंट टाका. तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर मी नक्कीच तुमच्या कमेंटला रिप्लाय देईन. तर आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर. गुड नाईट सर्वांना.